कोणाशी पण आपण खेळायची तयारी आहे. कोणी पण विचारलं ना आपण तर कोणाशी पण खेळतो आपण. नाही मला विचारेल त्याला मी कोणाला नाही बोलतच नाही कधी. म्हणजे जो कोणी केलेला मैत्रीपूर्ण हा. केलेला तयार आहे. तयार ठीक आहे. कोणी पण असू द्या, मोठा बिंजोर एक नंबर वाला पण असू दे तरी त्याच्याशी पण आपण खेळणारच. कोणी विचारायला आलं त्याला नाही बोलतच नाही आपण कधी. मथुर मध्ये पालायचा होता, आम्ही त्याला एकदा पण विचारला नाही. विचारला नाही आपण, आपली गलती आहे ती. प्रयत्न करू. असं. शुभमदा कारण का तेवढे माझा बैल आहे ना, की मला आतापर्यंत वाटत नव्हतं की मथुर सोबत पळेल का नाही पळेल, पण आज मला असं वाटलं की मथुर सोबत पळू शकतो. पण मी मथुरला आता मी पुढच्या मैदानाला कधी भेटले काय केलं तर मी विचारेन. ती मस्त पळाली आपली, काय विचार नाही. आपण एक विचार केला फक्त काय बिंजोरवाल्यांशी आपण खेळू, आपला एक हरवया जितो नाव होईल आपला, यांच्याशी खेळलो म्हणून असं आपण खेळलो फक्त मैत्रीपूर्ण. मैत्रीपूर्ण कोणी बोलला मला बैल पाहिजे मी कोणाला पण देतो. मित्रांनो आताच एक प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि मला तर वाटतं एक चांगली गाडी होती. आपला अर्जुन होता, विपक्ष कुठारीचा सोन्या होता. एक चांगली गाडी झाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली. चला मामांशी 2 मिनिटं बोलू. मामा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना आपलं. फुलाजी बालाराम वाहिले, कुठून आलेत मामा? वसरवरून. वसरवरून. मामा आज काय सांगाल, एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि एक चांगला म्हणजे आता बिंजोडला एक नंबरचं नाव म्हणजे कुठारीचा सोन्या यांच्या विरुद्ध एक मैत्रीपूर्ण लढत झाली. सांगा ना थोडक्यात. काय नाही का आपला शौक करतो आपण, जसा बैल भेटेल तसा आपण खेळतो. म्हणजे आपण लहान मोठ्याला पण बैल कोणाला पण देतो. असं आपण विचार नाही करत याचा बैल पलतो का नाही पलतो, कोणी मागला त्याला बैल देतो आपण. आज मी त्यांना काल विचारला मला बैल पाहिजे, आम्ही एक वेळा तिकडे पळवला बैल, आमची तिथे हार झाली, पराभव झाली. पण तरी पण मी त्यांचा बैल मागितला, मला बोला उद्याच्याला बैल पाहिजे. ते आले तिकडनं खालापूरवरून घेऊन आले बैल आपल्यासाठी आणि इथं आलो. सोन्याची आमची शर्यत जमली मैत्रीपूर्ण. ओके. पण गाडी मारली आपण. ओके. अड्ड्यात म्हणजे जमली आणि एकदम मैत्रीपूर्ण लढत हा झाली. एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली. मामा सोनं बोललं तर सध्या आली गेल्या वर्षी पासून मुंबई बिंजोडला 2 वर्ष झाले एकदम चांगला पलता आणि हा आता 3रा वर्ष त्याचा. आणि नक्कीच म्हणजे आपला नंदी पण अर्जुन पण एक चांगला पलता. आज पहिऱ्यामध्ये कोण होता? आपला मंत्री होता खालापूरचा. खालापूरचा मंत्री होता. कशी पळाली जोडी? गाडी मस्त पळाली आपली, काय विचार नाही. आपण एक मनासारखी विचार केला फक्त काय बिंजोरवाल्यांशी आपण खेळू, आपला एक हरवया जितो नाव होईल आपला, यांच्याशी खेळलो म्हणून असं आपण खेळलो फक्त मैत्रीपूर्ण. एक मोठं पाहिजे होता. बरोबर आहे. म्हणजे मामा मला तर वाटतं बिंजोड मध्ये तुमचं पण आता कुठेतरी पदार्पण व्हायला पाहिजे, कारण काय आपला बैल सध्या चांगला पळता. अर्जुन काय सांगाल? पळतोय आपण, जसा बैल असेल तसा बैल पळतो. आपली बैल आपला इज्जत ठेवतो आपली, जसा बैल असेल तसा पळतो. कुठल्या बैलाला आतापर्यंत तरी कमीच पडला नाही. 80-85 बैल बदली केले मी, पण आतापर्यंत आपल्याला कुठलाच बैल पुरला नाही. काय बोलता? म्हणजे एकदम चांगला पळतो. कुठले खांदी पळता? आणि चारी खांदी कुटुंब पण कसा पण पळवायचा. फिक्स कांदा? फिक्स कांदा नाही, कुटुंब पण कसा पण. मित्रांनो कसं असतं माहितीये का, म्हणजे प्रत्येक जण बोलतं चारी खांदी पळतं, पण त्याचा एक फिक्स कांदा असतो. मामा सांगतो कुटुंब कसं म्हणता का? मला वाटतं बरेचसे कमी नंदी असतील मामा की ज्यांनी एवढे सगळे पैरे चेंज केलं आणि म्हणजे प्रत्येकाला नंदी देताय तुम्ही. काय अपेक्षा ठेवून तुम्ही नंदी देताय? बोला पैरे देताय. नाही, एक मैत्रीपूर्ण कोणी बोलला मला बैल पाहिजे मी कोणाला पण देतो. मामा समजा फक्त आपल्याला गुलालाची अपेक्षा असते, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये धमक पाहिजे बैलामध्ये आणि चांगला पळायला पाहिजे. असं नाही की उद्या म्हणजे कोणता पण नंदी समजा एखाद्याने बोलला का पाहिजे, म्हणजे काहीतरी धमक पाहिजे नाही का त्याच्यात. मामा आतापर्यंत तुम्ही म्हणजे कशा प्रकारे शर्यती खेळत आहात आणि आज मला तर वाटतं एक चांगली बिनजोडची गाडी झाली. अगोदर कशा प्रकारे खेळायची तुम्ही? कोणाशी पण आपण खेळायची तयारी आहे. कोणी पण विचारलं ना आपण तर कोणाशी पण खेळतो आपण. नाही मला विचारेल त्याला मी कोणाला नाही बोलतच नाही कधी. म्हणजे जो कोणी केलेला मैत्रीपूर्ण केलेला तयार आहे. मी कोणाशी पण खेळतो, पण फक्त आपल्याला बैल आपला पैरा चांगला भेटत नव्हता. आज आपला बैल चांगला भेटला तर आपण खेळलो, आपला गुलाल झाला. कुठल्या खांदी पळाला अर्जुन? आता डाव्या खांदी पळाला, आतमध्ये आतून पळाला. मग आतून पळाल्याच्या नंतर पब्लिकच्या बैलाला वाढून पळायचं काम आपल्या बैलाचं असतं, केलं का त्यांनी? वाढूनच पळाला, सुट्टीपासून तर वाढूनच होता, सुतापर्यंत वाढूनच होता. मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही नंदीला नाव नाही ठेवत आहे, कारण का आतल्या बैलाचं कामच असतं की पब्लिकच्या बैलाला तोंड काढून पळायचं. का? कारण का सूत धागा शिवायचं काम आपल्या बैलाचं असतं. नक्कीच अर्जुन एक चांगली गाडी पळाली आणि मला तर वाटतं आज म्हणजे हळूहळू करून तुमचं पण नाव बिनजोडला येणाऱ्या कालामध्ये झालं. फ्युचर कसं बघताय तुम्ही या बैलाचं? याचं पुढचं नियोजन कसं काय बघता, किंवा हा काय करू शकतो येणाऱ्या कालामध्ये? येणाऱ्या कालामध्ये काय आपला जसा पैरा भेटेल तसं आपण खेळूच. मग तुमची इच्छा नाही का होत बाबा मामा एवढी जण ओपनला बिनजोडला खेळतात, आपला बैल एवढा चांगला पडला तर मग आपण पण कधीतरी चांगला पैरा भेटल्यावर नाव द्यावा, आपलं नाव फिरवा, काय वाटतं तुम्हाला? पैरा जर चांगला भेटला तर आपण पण खेळणारच 100%. कोणी पण असू द्या, मोठा बिंजोर एक नंबर वाला पण असू दे तरी त्याच्याशी पण आपण खेळणारच. कोणी विचारायला आलं त्याला नाही बोलतच नाही आपण कधी. म्हणजे हार होय जितो त्याच्याशी 11,000 तरी शर्यत खेळणार, पण खेळणारच. मामा म्हणजे एक बोलतात ना खेळाडू वृत्ती मनामध्ये पाहिजे,
तर हा क्षेत्र कुठं ना कुठेतरी आपल्या कामाचा आहे. म्हणजे बघा कोणी पण इचरायला आला तरी पण कोणाला नाही ना बोलत. नाही बोलणारच नाही. म्हणजे काय अशी हे ठेवतं म्हणजे बघा आपल्याला माहित असतं काही बैल कशी पळतात किंवा त्याच्या चेहऱ्यावरनं समजतं कशी धमक असतं पहिलं. माझा अर्जुन आहे ना, हा. लय गॅरंटीचा आहे अर्जुन. हा. कुठल्याच बैलाला आतापर्यंत तरी कमीच नाही पडला. हम्म. फक्त त्याला त्यांनी साथ द्यावा. कुठल्याही सामनेवाल्या बैलांनी सामनेवाल्याची गाडी आपण ठोकतोच. 100% मामा. आज एक चांगली गाडी झाली म्हणजे बैलामध्ये पण धमक आहे. येणाऱ्या काळामध्ये मला तरी वाटतं पहिलं पण आता मुलाखती मार्फत सांगू इच्छितो की मामांना जर कोणी चांगला बैल पब्लिकचा बैल असो किंवा कोणतेही कांदे असो मामाशी जर पैरा वगैरे करत असेल ना मामा तुम्ही कुठले वसारगावचे आणि वसारगावचे. नाव काय बोलले फुलाजी बालाराम वायले. तर नक्कीच मामाशी कॉन्टॅक्ट करा. आणि मित्रांनो असं नाही का फक्त छोट्या मोठ्याच बिनजोड मध्ये पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या अर्जुनचा पदार्पण असणार आहे. मामा आज म्हणजे एक पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगत होता कारण की एक चांगली गाडी सोनं म्हणजे एक मोठा नंदी आणि त्याच्यासोबत पोरांना आमच्या आज लईच खुशी झाली. लईच खुशी म्हणजे माझ्या विरुद्ध होते त्यांना सुद्धा खुशी झाली. हम्म. आज गाडी अर्जुननी गाडी चांगली मारली म्हणून. नक्कीच मामा. बघा आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना तुमच्यासारखे कुठे जुने जाणते चक्रस्वार पण त्यांचं पण कुठेतरी एक हातभार असतं आणि कुठेतरी एक चांगले शर्ती करतील या आशेने आपले आपले म्हणजे सवंगडी असतात ना ते पण आपल्याकडे बघत असतात. मग कसं काय तुम्ही खेळ करणार येणाऱ्या काळामध्ये बिनजोड मध्ये नाव असणार आहे की कसं काय खेळ कराल तुम्ही? चांगला पैरा मला असला तर मी बिनजोडला पण खेळणार. कोणच्याशी नाव पण फिरवणार आपण. ज्या दिवशी चांगला पायरा भेटेल त्या दिवशी नाव फिरवणार. ओके मामा. याच्या अगोदर कुठली बैल होती का तुमची? लय बैला झाली माझी अशी. एक सशा होऊन गेला आमचा. सशा माझा गेल्या वर्षी सशा होता. एक सशा आणि राजा गाडी पलाची आमची. हम्म. प्रत्येक मैदानाला 3 शर्ती करायचो आम्ही. हम्म. प्रत्येक मैदानाला. 3 शर्ती व्हायच्या तर आम्ही घरी जायचो नाही तर आमचं पोटच कसं भरायचं. मित्रांनो बघा असं कुठेतरी गुलालासाठी गेलं मामा हार आणि जीत या दोन्ही गोष्टी बघितल्याशी जास्त वेळ नाही घेते तुम्ही. गावठी आणि घरचा गाईचा होता आपला आणि त्याचीच पैदास आता झाले. पुढच्या शुक्रवारी आता येत्या शुक्रवारी वापस त्याची खेळ होणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो आझाद जुनं वासरू जाणते एकदम. खेकडा स्वार आणि कुठे ना कुठेतरी या मुंबई बिनजोड मध्ये एक त्यांचं चांगलं वर्चस्व गाजणार आहे. मामा अर्जुन सध्या किती जाती आहे? 4 दात आहे. 4 दाती झाला आणि त्याची फिटनेस पण एकदम कडक आहे. बैलाकडे बघता ह्यो काय नाव करू शकतो तुम्हाला वाटतंय? काय त्याला पैरा भेटला तर तो कुठं पोचेल आता काय सांगू शकते ना. ते त्याच्यावरच आहे. हम्म. त्याच्या मनावरच आहे. कधी पलेल कधी नाही पलेल सांगू नाही शकत. बरोबर. पण आपला विश्वास आहे. आपला विश्वास तो घात करत नाही आतापर्यंत तरी. मामा एक एवढी सगळी बैल पळताना बघताय तुमची इच्छा आहे का अशी कोणता नंदी जो तुम्हाला आवडता आणि त्याच्यासोबत पळायची? हाय आपली इच्छा पण काय पैसेवाली लोक आहेत कोणी देतील नाही देतील म्हणून मी कोणाला अजून हटकला नाही. बरोबर आहे मामा. मला बैल पाहिजे म्हणून. बैलगाडी क्षेत्रामध्ये पैशाकडे कोणीच बघत नाही. त्याला हटकलं आता बघता आणि ते फक्त आणि फक्त बैलाच्या पलाकडे बैल चांगला पळतं. एक सांगा ना कोणते असे 2-4 नंदी असतील ज्यांच्यामध्ये तुम्हाला खरोखर वाटतंय का पलावा? आज भले सोन्या विरुद्ध खेळला आज उद्या पैरात पण पळायला असं काय नाही म्हणजे कोणत्या नंदीमध्ये एकदम इच्छा आहे तुमची? आमची इच्छा आहे मथुर मध्ये पालायचा होता पण आम्ही त्याला एकदा पण विचारला नाही. आपण आपली गलती आहे ती. प्रयत्न करू 100%. तर ठीक आहे आम्हाला असं. नक्कीच मामा. येणाऱ्या काळामध्ये आपला नंदीचा पल बघता आता बघा माझ्या बाईट मार्फत मी सांगू इच्छितो की बघा दादांना मथुर मध्ये पळण्याची इच्छा आहे कारण का हल्ली सध्या बघतोय मथुर ट्रेंडिंगला पण आहे आणि चांगला पळते. काय सांगशील मामा? बघू आता माझे नातेवाईक पण आहेत ते पण मी कधी त्यांना हटकला नाही की मला बैल पाहिजे आणि मी जर हटकला तर मला ते नाही बोलणारच नाही. बरोबर आहे. असं. शुभमदा कारण का तेवढे माझा बैल आहे ना की मला आतापर्यंत वाटत नव्हतं की मथुर सोबत पलेल का नाही पलेल. पण आज मला असं वाटलं की मथुर सोबत पळू शकतो. पण मी मथुरला आता मी पुढच्या मैदानाला कधी भेटले काय केलं तर मी विचारेन बैल देता का मला. दिला तर ठीक आहे नाही दिला तर त्यांची मर्जी. नक्कीच मामा. बघा एक चांगला बैल पळतं. येणाऱ्या काळामध्ये चांगले चांगले पैरे होतच राहतील आणि कुठेतरी मैत्रीपूर्ण लढती होतच राहतील. बिनजोडच्या टॉपच्या शर्यतीमध्ये तुमचं स्वागत आहे. खरोखर आज एक चांगली गाडी पळाली आणि मला तरी वाटतं बैल आपला चांगला पळतोय. नेहमी टॉपच्या पैऱ्यामध्ये आणि टॉपच्या शर्यती खेळले तर भले हार जीत होत राहील पण नक्कीच तुमचं एक ना एक दिवस मोठं नाव होणार आहे. शुभम दादा बाईट बघत असेल तर नक्कीच मामांशी बोलणं करून एखाद्या दिवशी आपलं सरजा सोबत किंवा मथुर सोबत नक्कीच एक चांगला फेरा काढून त्याचा स्पीड बघून नक्कीच पलवताना मथुर सोबत किंवा सरजा सोबत पलवताना बघा आणि एक नक्कीच चांगली गाडी पळाली. मामा अभिनंदन तुमचं एक चांगली बाईट दिली आणि मला तरी वाटतं शांत संयमी गाडा मालक म्हणून. तर चला दादांशी 2 मिनिटं बोलू. दादांना काहीतरी बोलायचं आहे. भाऊ नमस्कार. नाव सांग ना तुझं? भावेश फुलाजी वायले वसार. दादा काय सांगशील आज चांगला बैल पळाला आणि मामांकडनं माहिती घेतली काय सांगशील घाटा वगैरे काय तुमचं आहे का नाही? तर आता 2 तारखेला नियोजन झालेलं आहे आमचा. तर कामशेत वरून एक पोराने फोन केला आम्हाला रात्री की आम्हाला बैल पाहिजे घाटात. तर घाटात बोललो आम्ही चालेल बोललो. एकदा आम्ही हाकलेला
तर तिथं आमचं म्हणजे 2 सेकंदामध्ये आमचा नंबर पडला. तर त्याला तर आम्ही त्यांना बोललो करा नियोजन, आम्ही येतो तिकडनं बैल घेऊन. तर ते बोलतात 2 तारखेला आपण नियोजन करू, नंतर बोलतात गटाला पण नियोजन करणार आहे. म्हणजे घाटावरती सेकंदाला हा पळणार. ओके, सेकंदाला आणि त्याच्यानंतर 3 फेऱ्यामध्ये येऊन पळताना 3 बघायला भेटेल. फेऱ्यामध्ये पण. दादा कसं वाटतं आज तुम्हाला मला तर वाटतं तुम्ही शाला कॉलेजमध्ये असाल आणि तुमचा नंदी चांगला म्हणजे पळतं आणि येणाऱ्या कालामध्ये त्याचा फ्युचर लय मोठा आहे म्हणजे हा. पळते चांगला पळते. याच्याकडे बघता कसं वाटतंय? मस्त एकदम. आम्हाला आज जाम खुशी झाली म्हणजे बैलाकडे बघून. हम्म. म्हणजे बैलाने आमची एक इज्जत राखली की आम्हाला गुलाल मिळून दे, म्हणजे त्याला बोललो आम्ही गुलाल मिळून दे, त्याने दिला आम्हाला गुलाल मिळून. नक्कीच शुभेच्छा भाऊ तुला आणि येणाऱ्या काळामध्ये असंच बिनजोडला चांगले चांगले शर्यती करत राहा आणि या बिनजोडमध्ये एक चांगलं नाव कर. धन्यवाद. चालेल.